विनंतीमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं की रस्त्याची रुंदी वेळोवेळी वाढली, याच्यामध्ये नागरिकांची चूक नाही. खंडपीठाने आदेश दिला त्याप्रमाणे तुम्ही कारवाई केली नाही, ही चूक महानगरपालिकेची झाली. तसेच एक गंभीर प्रकार मी साहेबांच्या लक्षात आणून दिलं की शहरामध्ये अनेक प्रॉपर्टीजचे वाद आहे आणि ते वाद जमीन मालकाचे आहे, भाडेकरांचे आहे, कुठे एखाद्या शासकीय जमिनीशी संबंधित आहे. परंतु अशा ठिकाणचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना बिल्डर्सला किंवा जमीन मालकाला ती जागा मोकळी करून देण्यासाठी किंवा एखाद्याला जागा मोकळी करून देण्यासाठी देखील त्या ठिकाणी बेधडकपणे कारवाई करण्यात आली. दुसरा हेतू जो महानगरपालिकेचा होता की शहरामध्ये टीडीआरचे दर वाढत चालले होते. बिल्डर्स असोसिएशनला मी आरोप करणार नाही, बिल्डर्स असोसिएशन चांगलं काम करते, परंतु काही बिल्डर्स ज्यांना फुकटमध्ये घेण्याची सवय आहे अशांच्या सांगण्यावरून टीडीआर शहरामध्ये स्वस्त व्हावा म्हणून कारवाई झाली का? क्रमांक 2चा प्रश्न मी उपस्थित केला. क्रमांक 3चा मी प्रश्न उपस्थित केला, तो विशेषतः माझा पडेगाव विटा परिसरासाठी होता की घाईमध्ये तुम्हाला रस्त्याचं भूमिपूजन करायचं, त्यासाठी तुम्ही माझ्या भावांना बहिणींना रस्त्यावर आणलं का? आणि क्रमांक 4चा मी प्रश्न उपस्थित केला की सर्व प्रक्रिया होत असताना महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्या अधिकाराचा वापर केला? मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो. अतिशय गंभीररित्या, गंभीरपणे, शांतपणे त्यांनी माझं म्हणणं तासभर ऐकून घेतलं. मी त्यांना सांगितलं, उदाहरण आपण जालना रोडचं घेतलं तर जालना रोडच्या नकाशामध्ये रुंदी 45 मीटर आहे, नवीन नकाशामध्ये 60 मीटर झालेली आहे आणि 60 मीटर करताना इंडस्ट्री झालेले एकाच बाजूने त्या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहे. तसंच पडेगाव सारख्या परिसरामध्ये जरी रुंदी 60 मीटर असेल परंतु तुम्ही अधिग्रहण केलेलं नाही. संजय नगर चा परिसर जो आहे इकडचा संजय नगर जालना रोडचा, तिथले बांधव पण आलेले आहे की संजय नगर हा स्लम डिक्लेअर आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही स्लम डिक्लेअर असताना टॅक्स लोक भरत असताना तुम्ही त्या ठिकाणी पाडून टाकलं. त्याच्यामध्ये देखील पर्याय होऊ शकत होता. ऑलरेडी त्या ठिकाणी ग्रीन बेल्टचा एरिया तो रस्त्यात घेता येऊ शकत होता, परंतु त्या रुंदी वाढली. रुंदी वाढल्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारची नोटीस न देता त्या लोकांचं पाडलं. मग भवानीनगर चंपा चौकचा जो विषय आहे त्या ठिकाणी 30 मीटरची रुंदी आता 18 मीटर झालेली आहे, रिव्हर्स झालेली आहे, परंतु त्या ठिकाणी देखील आपण नोटीस दिलेली नाही. लोक भयभीत वातावरणात आहे. आपले अधिकारी एखाद्या फिल्म ऍक्टर प्रमाणे शहरामध्ये टोप्या घालून फिरताय, दहशतीचं वातावरण निर्माण करताय आणि वाटेल त्याच्या घराकडे चक्कर मारताय. लोकांना झोप येत नाही, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि मी जबाबदारीने सांगतो, एक मोठा प्रकल्प कंचनवाडी नक्षत्रवाडी भागामध्ये येणार आहे, ज्या ठिकाणी शासनाने 18 मीटरचा रस्ता केला. म्हणजे हा नकाशा दोन्ही बाजूने महापालिका आयुक्त फिरवत आहे. कंचनवाडी नक्षत्रवाडी भागामध्ये नातवाडीकडे जाणारा रस्ता 18 मीटर आहे, परंतु त्यांनी ठराव घेऊन 36 मीटरची मागणी केली. कोणत्या बिल्डरला मोठा रस्ता तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही 36 मीटर या ठिकाणी करताय आणि गरिबाचे घरं पाडताय? याचं उत्तर देखील महानगरपालिका आयुक्तांनी द्यावं. जालना रोडला 45 ते 60 दिलं, त्याचे तुम्ही बिना नोटीस पाडलं. नारेगाव सारख्या ठिकाणी तुम्ही रस्त्याची रुंदी वाढवली, त्या ठिकाणी तुम्ही पाडलं. मी या ठिकाणी ठामपणे महानगरपालिकेला सांगतो, ही मोहीम तुम्ही तात्काळ थांबवावी. राग तयार केला होता. आपण सर्वजण या कारवाईचे साक्षीदार आहात. मला आपल्या माध्यमातून काही प्रश्न या ठिकाणी विचारायचे ते मी राज्य सरकारला त्या ठिकाणी विचारले. अतिक्रमण कारवाई म्हणजे काय? अतिक्रमण मध्ये एखाद्या शासकीय जागेवर कोणी अनधिकृत बांधकाम केलं असेल त्याला आपण अतिक्रमण म्हणतो. परंतु शहरामध्ये काही लोकांनी जागा खरेदी केल्या, मग काही बॉम्बवर असतील, काही रजिस्ट्रीच्या असतील, काही लोकांनी गुंठेवारी केली, काही बांधकाम परवाना घेतला, काही येणे केलं. मुकुंदवाडी, चिकलठाणा, हरसूल, पडेगाव, मिठमिठा हे सर्व परिसर नंतर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले. यांना त्या काळाच्या गावठाण, त्या काळाच्या ग्रामपंचायतीच्या नोंदी आहेत, ते नंतर शहरामध्ये समाविष्ट झाले. या सर्व गोष्टींना बघता महानगरपालिकेने बेधडकपणे कारवाई केली. आपल्या माध्यमातून एक गोष्टी मला स्पष्ट करायची आहे, ही कारवाई करत असताना कृपया त्यांनी अतिक्रमण कारवाई याला म्हणू नये. कारण एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं स्वतःचं मालकीचं घर आहे
आणि त्यांच्या घरासमोरची रुंदी जर 3-3 वेळेस वाढवली, शहरामध्ये आतापर्यंत 3 नकाशे अस्तित्वात आले. पहिल्या नकाशाला रुंदी वेगळी होती, दुसऱ्या नकाशाला रुंदी वेगळी, तिसऱ्या नकाशाला रुंदी वेगळी आहे. या तिन्ही रुंदी जर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे बदलाल, विकासाच्या नावाखाली बदलाल, तर माझी व शहरातील नागरिकांची जबाबदारी नाही की प्रत्येक वेळेस आम्ही आपल्याला मोफतमध्ये जागा घ्यावी. महानगरपालिकेकडून काय अपेक्षित होतं? क्रमांक 1, जो नवीन नकाशा आज प्रसिद्ध झालेला आहे परंतु तो अंतिम स्वरूपात आलेला नाही, तो अंतिम स्वरूपात यावा याची वाट पाहायला पाहिजे होती. क्रमांक 2, जर तुम्हाला रस्त्याची रुंदी वाढवायची होती, वेट वाढवायची होती, तर त्या लोकांना तुम्ही नोटीस दिल्या पाहिजे. अधिग्रहणाची प्रक्रिया पार पडली पाहिजे हे मी म्हणत नाही. संभाजीनगर हायकोर्टाच्या खंडपीठाचे 2 आदेश त्या ठिकाणी आहेत. 1 क्रमांकाचा आदेश हळसूट या ठिकाणी मिळाला, 2 क्रमांकाचा आदेश चिकलठाणा मुकुंदवाडी या ठिकाणी मिळाला. कोर्टाने देखील सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे लोकांना मोबदला द्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी जागा अधिग्रहण करून कारवाई करा. माझ्या माहितीप्रमाणे नारेगावच्या तोडणीपर्यंत कुठल्याही नागरिकाला नोटीस देण्यात आलेली नाही. कोणत्याही ठिकाणी शासकीय मोजणी करण्यात आली नाही. प्रायव्हेट कन्सल्टंट लावून त्या ठिकाणी रस्त्याची मोजणी करून त्याची रुंदी तुम्ही ठरवली आणि रुंदी ठरवून बिनधास्त तुम्ही बुलडोझरने आमचे घरं पाडले. क्रमांक 3 चा मुद्दा, कोणालाही तुम्ही अद्याप रुपयाचा मोबदला दिलेला नाही. यावर महानगरपालिकेने स्पष्टीकरण देणं अपेक्षित होतं. मी त्यांना वारंवार आवाहन करत होतो, परंतु त्यांनी कुठलीही कारवाई त्याच्यात न करता दडपशाही दहशतीप्रमाणे आमचे घर तोडले. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची मी भेट घेतली. साहेबांना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.